धनु राशी 9 ते 15 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल. धनु राशी ज्योतिषशास्त्रानुसार मार्चचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे. या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होत आहेत. ग्रहांच्या या हालचालीमुळे धनु राशीचे भाग्य उजळणार आहे. अशा परिस्थितीत जाणून घेऊया नवीन आठवडा धनु राशीसाठी नेमका कसा असेल. धनु राशी या आठवड्यात तुमच्या राशीचा स्वामी गुरु मिथुन राशीच्या 7व्या घरात बसला आहे, ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व आणि भागीदारी वाढेल. तुमच्या राशीच्या 3ऱ्या घरात शौर्य असलेले 4 ग्रह तुमचे धैर्य आणि संवाद कौशल्य वाढवतील. धनु राशीसाठी हा आठवडा उत्साह, प्रवास आणि नवीन संधींनी भरलेला असेल. या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगती आणि आदर मिळेल, कारण शौर्याच्या घरात सूर्य आणि बुध तुमच्या कामाच्या ठिकाणी कौतुक आणतील. पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची दाट शक्यता आहे. हा आठवडा व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल. नवीन करार आणि क्लायंट सुरक्षित होऊ शकतात, परंतु भागीदारीत पारदर्शकता राखणे आवश्यक असेल. देवगुरूचा प्रभाव तुमच्या प्रेमसंबंधांना एक संरक्षक कवच प्रदान करेल, जरी फोनवरील गैरसमज काही अंतर निर्माण करू शकतात. संवादांचे मार्ग खुले ठेवा आणि तुमच्या जोडीदाराचे धीराने ऐका, कारण हा धीर तुमच्या प्रेमाचे अतूट विश्वासात रूपांतर करेल. या आठवड्यात कौटुंबिक जीवन आनंददायी असेल आणि तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते खूप सौहार्दपूर्ण असेल. 7व्या घरात गुरुग्रहाचे स्थान नातेसंबंधांमध्ये विश्वास वाढवेल आणि अविवाहित व्यक्तींना त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल चांगली बातमी मिळू शकेल. मित्रांकडून पाठिंबा आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद फायदेशीर ठरतील. धनु राशी या आठवड्याचे दिवस जसजसे वाढत जातात तसतसे तुमची मानसिकता हळूहळू व्यावहारिकता आणि जबाबदारीकडे वळते. तुमचे पैसे कुठे आणि का जात आहेत याची तुम्हाला अधिक जाणीव होते. तुमच्या आर्थिक सवयींचे विश्लेषण करण्यासाठी आणि अनावश्यक खर्च टाळण्यासाठी हा एक चांगला काळ आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल, विशेषतः आहार आणि शारीरिक श्रमांबद्दल अधिक सावध वाटू शकता. आठवड्याच्या मध्यात भावनिक तीव्रता आणि संवेदनशीलता वाढण्याची शक्यता असते. तुमच्या भावना नेहमीपेक्षा जास्त खोलवर जाऊ शकतात आणि तुम्ही गोष्टी वैयक्तिकरित्या घेऊ शकता. तुमच्या जोडीदारासोबत किंवा प्रियजनांसोबतच्या किरकोळ गैरसमजांमुळे शांतपणे हाताळले नाही तर तणाव निर्माण होऊ शकतो. या काळात प्रवास किंवा लांब प्रवास करताना अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे, कारण अनपेक्षित विलंब किंवा अस्वस्थता येऊ शकते. आठवड्याच्या शेवटी वातावरण सकारात्मक बदलते. तुम्हाला सामाजिकदृष्ट्या अधिक सक्रिय आणि भावनिकदृष्ट्या समाधानी वाटू शकते. कौटुंबिक मेळावे, सामाजिक कार्यक्रम किंवा उत्सव शक्य आहेत, ज्यामुळे आनंद आणि भावनिक उबदारता येते. तुमचे भाषण अधिक मोहक आणि प्रभावशाली बनते, ज्यामुळे तुम्ही इतरांशी चांगले संबंध तोडू शकता. आठवड्याच्या अखेरीस तुमचा आत्मविश्वास पुन्हा मजबूत होतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही वर्तुळात तुम्हाला अधिक आदर, कौतुक आणि मूल्यवान वाटते. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला भावनिक अशांततेतून स्पष्टता, स्थिरता आणि यशाकडे घेऊन जातो. या आठवड्यात प्रेमजीवनात लक्षणीय सुधारणा होईल. विवाहित जोडप्यांना अधिक उबदारपणा, समजूतदारपणा आणि सहकार्याचा अनुभव येईल. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही कुटुंब किंवा सामाजिक वर्तुळात एखाद्या मनोरंजक व्यक्तीला भेटू शकाल. भेटवस्तू, प्रेमळ हावभाव किंवा अर्थपूर्ण संभाषणे तुमचे बंध मजबूत करू शकतात. आठवड्याच्या अखेरीस नातेसंबंध अधिक सुरक्षित, स्थिर आणि भावनिकदृष्ट्या परिपूर्ण वाढतील. विश्वास आणि परस्पर आदर वाढेल, ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनात शांती येईल. या आठवड्याच्या शेवटी करिअरच्या संधी उजळतील. तुम्हाला मान्यता, प्रशंसा किंवा नवीन संधी मिळू शकते. व्यावसायिकांना फायदेशीर सौदे मिळू शकतात आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या भूमिकांमध्ये अधिक आत्मविश्वास वाटू शकतो. आठवड्याच्या अखेरीस तुमची व्यावसायिक स्थिती मजबूत होईल आणि दीर्घकालीन करिअर वाढ आशादायक दिसेल. तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर होण्यास सुरुवात होईल. तुम्हाला गुप्त स्रोतांकडून पैसे मिळू शकतात. कुटुंबाचा पाठिंबा मिळू शकतो किंवा प्रलंबित पेमेंट मिळू शकतात. तुमचे बजेटिंग कौशल्य सुधारते आणि तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीवर पुन्हा नियंत्रण मिळवता. आठवड्याच्या अखेरीस बचत, गुंतवणूक किंवा आर्थिक वाद सोडवण्यासाठी हा अनुकूल काळ बनतो. तुमचा आर्थिक आत्मविश्वास परत येईल आणि तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल अधिक सुरक्षित वाटेल. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्याच्या शेवटी तुमचा मूड अधिक सकारात्मक आणि आरामदायी झाल्यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल. हलका व्यायाम, योगासने, ध्यान किंवा आध्यात्मिक नामजप संतुलन पुनर्संचयित करण्यास मदत करू शकतात. आठवड्याच्या अखेरीस तुमची ऊर्जा पातळी वाढेल आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक शांत, भावनिकदृष्ट्या समाधानी आणि शारीरिकदृष्ट्या ताजेतवाने वाटेल. धनु राशी या आठवड्यात तुमचे सर्व काम शांततेत पूर्ण होईल. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याची योजना आखाल.
बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनातील समस्या सोडवाल. राजकारणावरील तुमची पकड मजबूत होऊ शकते. तुमच्या कारकिर्दीत काही विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते सौहार्दपूर्ण असेल. तुम्हाला सरकारकडून काही फायदे मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील. आठवड्याचं मध्य तुमच्यासाठी शुभ राहील. बुधवार आणि गुरुवार शुभ दिवस ठरतील. जुन्या नकारात्मक आठवणी तुमच्या मनाला त्रास देऊ शकतात. तुमचा जोडीदार काही कठोर बोलू शकतो, पण ते गांभीर्याने घेऊ नका. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे, पण निष्काळजी राहू नका. कोणाशी अनावश्यक वाद घालू नका. तुमचा एखादा मित्र अनपेक्षितपणे भेटू शकतो. निरुपयोगी कामांमध्ये पैसे वाया घालू नका. लॉटरी किंवा कमिशन व्यवहारात अडकू नका. किरकोळ व्यापारांचा व्यवसाय मंदावू शकतो. सोमवार आणि मंगळवारी नवीन प्रकल्प सुरू करणे टाळा. या आठवड्यात तुमच्यासाठी सकारात्मक आर्थिक संकेत दिसत आहेत. पैशांचा ओघ अपेक्षित आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. तथापि काही खर्च देखील उद्भवू शकतात. मनातील किरकोळ अडथळे हळूहळू दूर होतील असे सूचित करतात. रखडलेले प्रकल्प गती घेतील. तुम्हाला शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. या आठवड्याची सुरुवात आत्मचिंतन आणि शांतीने होईल. 9 मार्च रोजी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुम्हाला थोडे एकटे वाटू शकते किंवा एकटेपणा आवडू शकतो. तुमच्या भावना समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ आणि वैयक्तिक जागेची आवश्यकता असू शकते. जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर भावनिकदृष्ट्या पूर्णपणे एकटे पडू नये याची काळजी घ्या. साधे आणि प्रामाणिक संभाषण कोणताही गोंधळ दूर करण्यास मदत करेल. जे अविवाहित आहेत त्यांचा त्यांच्या स्वभावाला खरोखर अनुकूल असलेला जोडीदार कसा आहे याचा पुनर्विचार करावा लागेल. 11 मार्चच्या रात्री चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करेल, तेव्हा तुमचा आत्मविश्वास परत येईल. तुम्हाला स्वतःला व्यक्त करण्यास अधिक मोकळे आणि आरामदायक वाटेल. 14 मार्चच्या सुमारास स्थिरता किंवा आर्थिक विषयांवर काही व्यावहारिक चर्चा होऊ शकतात. 15 मार्च रोजी जेव्हा सूर्य मीन राशीत प्रवेश करेल, तेव्हा तुमचे लक्ष घरगुती आनंद आणि सुसंवादांकडे वळेल. या काळात खरा प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये खोल विश्वास निर्माण करेल. धनु राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा असेल. शुभ क्रमांक 1 असेल. शुभ दिवस शुक्रवार असेल. या आठवड्यात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रश्नांची उत्तरं मिळतील. एकंदरीतच पाहता धनु राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.